यिर्मया अध्याय 31। परमेश्वर म्हणतो, त्या काळी मी इस्रायलाच्या सर्व वंशाचा देव होईन व ते माझे लोक होतील। परमेश्वर म्हणतो, तरवारीपासून निभावलेल्या लोकास रानात अनुग्रह मिळाला। या इस्रायलास विश्रांती देण्यास मला जाणे आहे। परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले। तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे। हे इस्रायलाच्या कुमारी, मी तुझी पुनर्घटना करीन आणि तुझी घटना होईल। तू पुन्हा आपल्या खंजिऱ्यांनी भूषित होशील व उत्सव करणाऱ्यांबरोबर नृत्य करशील। शोमरोनाच्या डोंगरावर तू पुन्हा द्राक्षमळे लाविशील। लावणारे लावितील व त्यांची फळे त्यांना लाभतील। कारण असा दिवस येत आहे की त्यात एफ्राईम डोंगरावर जागले ओरडून सांगतील, अहो उठा, आपण सियोनेस आपला देव परमेश्वर याच्याकडे जाऊ। कारण परमेश्वर म्हणतो, याकोबाच्या विषयी आनंदाचा गजर करा, राष्ट्रांच्या अग्रेसराचा जय जयकार करा। घोषणा करा, स्तवन करा व म्हणा, हे परमेश्वरा, तुझ्या लोकांचा, इस्रायलाच्या अवशेषाचा उद्धार कर। पहा, मी त्यास उत्तरेच्या देशातून आणीन, त्यास पृथ्वीच्या दिगंताहून जमा करीन। त्यांच्यामध्ये आंधळे व पांगळे, गर्भवती व प्रसूती वेदना लागलेल्या असतील। मोठ्या समुदायाने ते इकडे परत येतील। ते अश्रुपात करीत येतील। ते विनंती करीत असता मी त्यास नेईन। ते ठोकर खाणार नाहीत। अशा सरळ मार्गाने मी त्यास पाण्याच्या प्रवाहाकडे आणीन। कारण मी इस्रायलास पिता झालो आहे व एफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे। अहो राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका। दूरच्या द्वीपात हे प्रसिद्ध करा व म्हणा, ज्याने इस्रायलास विखरले तो त्यास जमा करील। मेंढपाळ आपल्या कळपाची निगा करीतो, तशी तो त्याची निगा करील। कारण परमेश्वराने इस्रायलाचा उद्धार केला आहे व त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातून मुक्त केले आहे। ते येऊन सियोनेच्या माथ्यावर आनंदाने गातील। परमेश्वराची उपयुक्त वरदाने म्हणजे धान्य, नवा द्राक्षारस, ताजे तेल व गुरा मेंढरांचे वत्स याकडे लोटतील। त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल। यापुढे ते म्लान होणार नाहीत। त्या समयी कुमारी आनंदाने नृत्य करीतील। वृद्ध व तरुण एकत्र आनंद करीतील। मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद करीन। मी त्यांचे सांत्वन करीन। त्यांच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा असे मी करीन। आणि मी त्यांच्या याजकांचा जीव मिष्टान्नांनी तृप्त करीन। माझे लोक माझ्या उत्तम वरदानांनी तृप्त होतील असे परमेश्वर म्हणतो। परमेश्वर असे म्हणतो,
रामात शोक व आकांत यांचा शब्द ऐकू येत आहे. राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे. आपल्या मुलांमुळे ती सांत्वन पावत नाही, कारण ती नाहीत. परमेश्वर असे म्हणतो, तू आपला शब्द रडण्यापासून आणि आपले डोळे अश्रुपातापासून आवर, कारण तुझ्या श्रमाचे फळ तुला मिळेल. ते शत्रूंच्या देशातून परत येतील, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, तुला भावी सुस्थितीची आशा आहे. तुझी मुले आपल्या सीमेच्या आत परत येतील. मी एफ्राईमास खरोखर असा विलाप करीताना ऐकले आहे की बेबंद वासरासारखा जो मी त्या मला तू शिक्षा केली आणि मला शिक्षा झाली. तू मला वळीव म्हणजे मी वळेन, कारण हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस. मी वळल्यावर पश्चात्ताप केला. मला बोधप्राप्ती घडल्यावर मी ऊर बडवू लागलो. माझ्या तारुण्यातील अपकीर्तीच्या भारामुळे मी लज्जित व फजित झालो आहे. एफ्राईम माझा प्रिय पुत्र आहे ना, तो माझा लाडका मुलगा आहे ना. मी वारंवार त्याच्या विरुद्ध बोलतो, तरी मी त्याची आठवण करीतच असतो. म्हणून माझी आतडी त्याच्यासाठी कळवळतात. मी त्याच्यावर दया करीनच करीन, असे परमेश्वर म्हणतो. वाटेवर आपल्यासाठी खुणा कर, खुणेचे खांब उभे कर. ज्या मार्गाने तू गेलीस त्या सडकेवर आपले चित्त ठेव. हे इस्रायलाच्या कुमारी, परत ये, तुझ्या या नगरास परत ये. हे मला सोडून जाणाऱ्या कन्ये, तू कोठवर इकडे तिकडे भटकशील. परमेश्वराने तर पृथ्वीवर अजब प्रकार केला आहे. स्त्री पुरुषाच्या मागे लागेल. सेनाधीश परमेश्वर, इस्रायलाचा देव असे म्हणतो की मी यहुदा देशाचा व त्यातील नगरांचा बंदिवास उलटवीन. तेव्हा या देशात लोक पुन्हा हे आशीर्वचन म्हणतील, हे धार्मिकतेच्या निवासा, पावित्र्याच्या गिरी, परमेश्वर तुझे कल्याण करो. यहुदा व त्यातील सर्व नगरे, यातले लोक, शेतकरी व मेंढरांचे कळप घेऊन फिरणारे, असे त्यात एकत्र राहतील. कारण श्रांत जीवास मी तृप्त केले आहे. प्रत्येक म्लान हृदयास पुन्हा भरून काढिले आहे. यानंतर मी जागा होऊन पाहतो, तो ही माझी निद्रा मला गोड अशी भासली. परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात मी इस्रायलाच्या घराण्यात व यहुदाच्या घराण्यात मनुष्यबीज व पशुबीज पेरीन. आणि असे होईल की उपटण्याच्या व मोडून टाकण्याच्या, पाडून टाकण्याच्या व नाश करण्याच्या आणि पीडा करण्याच्या कामी मी जशी त्यावर नजर ठेविली, तशी बांधून काढण्याच्या व लागवड करण्याच्या कामी मी त्याजवर नजर ठेवीन, असे परमेश्वर म्हणतो. बापांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले, असे त्या काळी लोक म्हणणार नाहीत. तर प्रत्येक मनुष्य आपल्याच दुष्कर्मामुळे मरेल. जो कोणी आंबट द्राक्षे खाईल, त्याचेच दात आंबतील. परमेश्वर म्हणतो,
पहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन. परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यास मिस्र देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावयाचा नाही. मी त्याचबरोबर विवाह केला, तरी तो माझा करार त्यांनी मोडिला. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा: मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. परमेश्वर म्हणतो, यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यास, कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाहीत, कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. जो परमेश्वर दिवसा प्रकाशासाठी सूर्य देतो व रात्री प्रकाशासाठी चंद्र व नक्षत्रे यांचे नियम लावून देतो, जो समुद्रास खवळवितो म्हणजे त्याच्या लाटा गर्जतात, ज्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे, तो असे म्हणतो की यदा कदाचित मजसमोरून हे नियम ढळलेच, तर इस्रायलाचा वंश माझ्या समक्ष राष्ट्र या पदापासून अक्षय ढळेल. परमेश्वर म्हणतो, वर आकाशाचे मापन करणे व खाली पृथ्वीच्या पायाचा थांग लावणे हे साध्य असले तरच इस्रायलाच्या वंशाने जे काही केले त्या सर्वामुळे मी त्या सगळ्या वंशाचा त्याग करीन, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात मज परमेश्वरासाठी हनानेलाच्या बुरुजापासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंत नगर बांधून काढतील, आणि मापनसूत्र पुन्हा एकदा थेट गारेबाच्या टेकडीवर लागेल व तेथून गवाथाकडे वळसा घेईल. प्रेतांचे व राखेचे सर्व खोरे आणि किद्रोन ओहळापर्यंत पूर्वेकडील घोडवेशीच्या कोपऱ्यापर्यंत सर्व शेते परमेश्वराला पवित्र होतील. पुन्हा कधीही ती उपटण्यात येणार नाहीत किंवा मोडून टाकणार नाहीत.